संगीत हे मनाला उभारी देणारं माध्यम आहे। काही वेळा आपल्याला अस्वस्थ वाटतं, खचल्यासारखं वाटतं। अशा वेळी जसं वाचन कमी होतं तसंच संगीत त्या मनाची झालेला अवस्था दूर करत असतं। परमेश्वराने आपल्याला जो काही जन्म दिला आहे तो सार्थकी लावणं हे फक्त आपल्याच हातात आहे। काही वेळा प्रश्न दृष्टिकोनाचा असतो, पण म्हणतात ना, नाण्याच्या नेहमी दोन बाजू असतात। जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर भविष्य देखील सुकर होत असतं। हे सर्व सांगण्यामागचं कारण म्हणजे एक असं गाणं आहे जे ऐकल्यावर आपल्या मनातील नकारात्मकता पार नाहीशी होऊन जाते। ते गाणं म्हणजे पुढचं पाऊल या चित्रपटाचं। एकाच या जन्मी जणू फिरून नवीन जन्मेन मी। काही वेळा आपल्याला प्रिय व्यक्तीचा विरह सहन करावा लागतो। कसं असतं, माणूस आपल्याशी भांडला तरी काही वेळा का होईना तो परत बोलतो, पण विरहासारखी दुसरी शिक्षा नाही। जसं वपू म्हणतात, आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही, ती आखून दिलेली पायवट नव्हे। ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहत असतं। वाट आणि उतार गवसले तसंच आयुष्यात जे काही वाईट प्रसंग येऊन गेले त्याचा जास्त विचार न करता हसून पुढचा क्षण उपभोगायला पाहिजे, हेच हे गाणं सुचवतं। कितीतरी वेळा आपण ठरवलेल्या गोष्टी कृतीत उतरत नाहीत, आपल्या मागच्या व्यथा संपत नाहीत, पण तरीही आपण अवतीभोवती आपलीच माणसं आहेत जी आपल्यासाठी आहेत, हे खूप आहे। म्हणून तर म्हणलेलं आहे, भोवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना अर्थता। माणसाने कायम आनंदी असलं पाहिजे असं म्हणतात। याचं कारण दिवस कधीच तेच राहत नाहीत। या गीतातील गायिका ही अतिशय सकारात्मक आहे। तिला देखील व्यथा आहेत, चिंता आहेत, पण ती या गीतातून व्यक्त होताना म्हणत आहे, माझ्याच मनीचे गुज घ्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातून। गीतकार सुधीर मोघे यांचे शब्द असून बाबूजी अर्थात सुधीर फडके यांचे गीत आणि आशाताईंचा दैवी सूर यामुळे गीतातील आशय लगेच समजतो। मुळात आशा भोसले यांच्या आवाजावर वपूंनी जे काही लिहिलं आहे ते अगदी खरं आहे। आशा भोसले हा एक चमत्कार आहे। त्यांच्या आवाजात वीज आहे, ती कोसळते, पण ज्या झाडावर पडते ते झाड जळून जाण्याऐवजी उजळून जातं। हे गाणं ऐकल्यावर हा विचार मनाला तंतोतंत पडतो। म्हणून तर नेहमी असं वाटतं, आयुष्य हे संगीताशिवाय अपूर्ण आहे आणि त्याला पूर्णत्व प्राप्त होण्यासाठी अशा दिग्गज गीतकार, संगीतकार व गायिका यांची मांदियाळी असणे फार गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्हाला कोणतं गाणं आवडतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।